भजी तर तुम्ही बऱ्याचदा करत असाल, पण सोडा, तांदळाचे पीठ, रवा न वापरता मस्त अशी गोल कुरकुरीत भजी कशी बनवायची? तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. इथे मी 1.5 कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं आहे. फक्त पाणी घालताना इथे आपल्याला एकाच वेळी अर्धा कप पाणी घालायचं नाही. थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि या पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ छान असं फुलवून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनिटांपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. त्यामुळे काय होतं, पीठ हे हलकं होतं आणि छान असं फुलून येतं. तर पाहू शकता 5 ते 10 मिनिटांपर्यंत इथं हे पीठ आपण छान असं फुलवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट इथे आपण यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळदसुद्धा इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा ओवा हाताने चोळून यामध्ये घालायचा आहे. आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही. या पद्धतीनं हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका साईडला गॅसवरती तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या पद्धतीने तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे भजी तेलामध्ये सोडू शकता. आता एक 2 मिनिटांनंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला थोडासा मीडियम करायचा आहे आणि मंद आचेवरती हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत. याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत इथे आपण हे भजी तळून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्त असे छान भजी इथे तयार झालेले आहेत आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा भजी तयार करून घेतलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करा.